स्टोरी टाइम इट्स स्टोरी टाइम. सो ही कथा ऐकल्यानंतर सिच्युएशन कोणतीही असू दे, कितीही इम्पॉसिबल असू दे, तुम्ही स्मार्टनेस वापरून त्याच्यातनं नक्की बाहेर यायचा प्रयत्न करा. सो काय होतं, देवी देवतांमध्ये एका गोष्टीवर वाद होतो. प्रत्येक देवी देवता म्हणतात की सर्वप्रथम माझीच पूजा केली पाहिजे, मीच श्रेष्ठ आहे, सर्वप्रथम माझीच पूजा केली पाहिजे, कारण मी सगळ्यात श्रेष्ठ आहे, मी तेवढा योग्यतेचा आहे. मग सगळे देवी देवता हा वाद घेऊन शिवजींकडे जातात. आणि मग शिवजी ना विचारतात, महादेवा तूच सांग बरं, सर्वप्रथम कोणत्या देवाची पूजा केली पाहिजे. महादेव हसतात, थोडा वेळ विचार करतात आणि म्हणतात, आपण स्पर्धा घेऊ. त्याची स्पर्धा ऐकल्यावर सगळे देवी देवता होतं, "बापरे, आता शिवजी काय कोणती बरं स्पर्धा घेणार." तर शिवजी म्हणतात, रिलॅक्स, स्पर्धा अगदी सोपी आहे. तुम्हाला संसाराची प्रदक्षिणा घालायची आहे आणि जो कोणी सर्वप्रथम ती प्रदक्षिणा घालून येईल, तो सर्वप्रथम पूजा केली जाईल. कोणतेही कार्य असतं तर सगळ्यात आधी त्याची पूजा केली जाईल. सो सगळे देवी देवता आपापले वाहन संसाराची पूर्ण प्रदक्षिणा घालायला जातात. आणि प्रत्येकाचं वाहन असतं, एकाचं असतं वाघ, एकाचं सिंह, एकाचं मोर. तिथे आपल्या गणपती बाप्पाचं वाहन असतं उंदीर मामा. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं, बापरे, उंदीर मामावरनं होऊन स्वार मी कुठे प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेऊ. तर ते म्हणतात, म्हणजे माझा मजाक उडवतील सगळे. सो म्हणतात, मी त्यापेक्षा मी इथे बसतो आणि स्पर्धेची मजा घेतो. आणि ते तिकडे बसून गणपती बाप्पा विचार करत असतात. सो त्यांना एक युक्ती सुचते आणि ते शिवशक्ती सोबत एक प्रदक्षिणा घालतात. कालावधीनंतर सगळे देवी देवता प्रदक्षिणा घालून परत येतात. तसं गणपती बाबा बोलतात, मीच सगळ्यात आधी आलोय. तर शिवजी बोलतात, तू तर आमचीच प्रदक्षिणा घातलीस, तू कुठे गेलास? आणि देवी देवता पण म्हणतात, तुम्ही तर आलाच नाही प्रदक्षिणा घालायला. तसं गणपती बाप्पा म्हणतात की शिवजींमध्ये संपूर्ण संसार विद्यमान आहे. सगळ्या संसाराचं प्रतिबिंब म्हणजे शिवजी, आणि मी त्या शिवजींची प्रदक्षिणा घातली. आणि अशा प्रकारे बुद्धीच्या बळावर, स्मार्टनेसच्या बळावर गणपती बाप्पा ही स्पर्धा जिंकतात आणि सर्वप्रथम त्या दिवसापासून गणपती बाप्पाची सगळ्यात आधी पूजा केली जाते. कोणतीही पूजा कराल पण त्याच्या आधी गणपती बाप्पाची पूजा केली जाते. ही कथा गणेश पुराणातली आहे. सो सगळ्यात आधी स्मार्टनेसचा वापर करा आणि कोणत्याही सिच्युएशन मधनं बाहेर येऊ शकता. थँक यू.